हाय, मी पूनम सरवदे। हे आंदोलन कोणतंही पॉलिटिकल आंदोलन नाही, हे फक्त हे सर्वांसाठी आहे। सोनम वांगचुक सर नाव सर्वांनी ऐकलं असेल, ज्यांच्या रिलेटिव्ह मधलं कोणीही नीट मध्ये नाही, ज्यांचे मुलं वगैरे कोणीही ते एक्झाम दिले नाही, तरीही फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनतेच्या मुलांसाठी, हक्कासाठी ते सर एवढ्या दिवसापासून उपोषण करत आहेत। बरं, तुमच्यामध्ये जर माणुसकी नसेल किंवा तुम्हाला इस्तिफा द्यायचा नसेल तर ऍटलीस्ट तुम्ही जाऊन उपोषण त्यांचं तोडण्याचा तरी प्रयत्न करू शकता। जसं की आज आपण बघतोय की त्यांना जबरदस्ती उचलून नेण्यात आलं आणि हे लोक बोलतायत की नाही आम्ही त्यांच्या चेकअपसाठी नेतोय त्यांना, जेव्हा की डेली त्यांचे चेकअप होतोय, त्यांचे स्वतःचे डॉक्टर आहेत, सगळेजण आहेत, तरी हे जबरदस्ती करतात। या सरकारचा तर जाहीर निषेध आहेतच, पण मी त्या लोकांना पण प्रश्न विचारते ज्यांच्यासाठी तो माणूस रडतो आणि तुम्ही साधं त्यांना असं आपल्याला दिल्लीला जाऊन सपोर्ट करता येत नाही। जिथे आहात तिथे फेसबुकवर, इन्स्टावर, व्हॉट्सअपवर जशा प्रकारे होईल तशा प्रकारे तुम्ही सपोर्ट करा त्यांना, कारण की मला पण माहित आहे की आपण त्यांना दिल्लीला जाऊन कसं सपोर्ट करत नाही, पण सोशल मीडिया आहे, कारण की इथली मीडिया ही सगळीच बिकाऊ आहे, सगळी एक दोन जर सोडले तर सगळी मीडिया बिकाऊ आहे। हे कोणी दाखवलं नाही की सोनम वांगचुक सर तिथे एवढ्या दिवसापासून उपाशी आहेत म्हणून। मग आपल्याला जेवढ्या प्रकारे होईल सोशल मीडियावर तेवढ्या प्रकारे तुम्ही सपोर्ट करा, कारण की मीही काल दादरला पाहिलं, एक महिला, मला माहित नाही ती कोण होती, पण तिनेही पोस्टर घेऊन उभा होती। मग आपणही ऍटलीस्ट आपणही सगळे एक दिवसाचं उपोषण करू शकतो किंवा सोशल मीडिया थ्रू त्यांना सपोर्ट दाखवू शकतो। मी एवढंच म्हणते की तुम्हाला ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे सपोर्ट दाखवा, सोनम वांगचुक सरांना वाचवा आणि या देशाचं भविष्यही वाचवा, कारण आपण आज नाही केलं तर आपल्या उद्यावर भरोसा नाही आणि आपलं उद्या हे नष्ट होणार आहे, कारण आपलं पूर्ण भविष्यच नष्ट होईल, कारण की आपण शिकलोच नाही तर आपल्याला प्रश्न पडणार नाही। म्हणून आपण हे शिकलं पाहिजे, शिक्षणासाठी सोनम सर हे सगळं करतात, म्हणून त्यांना होईल तेवढं सपोर्ट करा। कोणताही पक्षाचा विचार नका करू, फक्त शिक्षणाच्या बाबतीत, भविष्या बाबतीत विचार करा आणि सोनम सरांना सपोर्ट करा।